नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये स्केल 1 या ऑफिसर पदासाठी भरती आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, चला आपण सविस्तर माहिती पाहूया. जर आपण बघितलं तर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही एक भारत सरकारची कंपनी असून स्टॉक मार्केटला सुद्धा लिस्टेड कंपनी आहे आणि ही जी कंपनी आहे ती इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. ही विविध प्रकारचे इन्शुरन्स प्रदान करायचं काम करते. तर याच्या माध्यमातून आपण सरकारी नोकरीसुद्धा मिळवू शकणार आहात. तर जाहिरातमध्ये काय रिक्वायरमेंट दिली आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर आपण बघितलं तर इथं ॲडव्हर्टाईज मी ओपन केली. ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला काय दिसतंय, GICRE द इंडियन रिइन्शुअर इज द 10th लार्जेस्ट रिइन्शुअर कंपनी इन द वर्ल्ड विथ द नेटवर्क इन इंडिया अँड अब्रॉड. म्हणजे भारतात आणि विदेशात सुद्धा ही कंपनी काम करत आहे. आणि ही कंपनी सध्या आपल्याला ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट इन डिसिप्लिन मेन्शन बिलो टू फिल अप द पोझिशन ऑफ 110 110 ऑफिसर पदासाठी, वेगवेगळ्या पदासाठी इथं आपण जर बघितलं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जी वेगवेगळे पद आहेत त्याच्यासाठी इथं रिक्वायरमेंट होत आहे. इथे जी पोस्ट जे असणार आहे त्याचं पोस्टेड मुंबईमध्ये जॉब असणार आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर कंपनीच्या रिक्वायरमेंटनुसार एनिवेअर इंडिया किंवा अब्रॉड विदेशात सुद्धा आपल्या इथं नोकरीची संधी मिळणार आहे. तर आता आपण सर्वात महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट डेट्स सर्वात प्रथम पाहून घेऊया. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 4 तारखेला चालू झालेलं असून आपण 19/12 इथं ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता टेंटेटिव्ह म्हणजे एस्टिमेट जर आपण बघितलं की डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन 5/1/2025 5 जानेवारी 2025 आपण इथं डेट देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कॉल लेटर हे 7 दिवस आपल्याला एक्झामच्या अगोदर ऑनलाईन आपल्याला सांगण्यात येईल. ईमेल किंवा SMS च्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन प्री रिक्वायरमेंट ट्रेनिंग फॉर SC, ST, OBC, PW कॅन्डिडेटसाठी जर बघितलं आपण तर ते असणार आहे. डिटेल विल बी नोटिफाईड सून ऑन द GIRE वेबसाईट. त्यासाठी आपल्याला GIREची जी वेबसाईट आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मी, त्याच्यावर जाऊन वेळोवेळी या सर्व गोष्टी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता जर आपण बघितले तर व्हॅकन्सीज कशा देण्यात आल्या त्या पाहूया. डिटेल ऑफ व्हॅकन्सीज आर फेलोज. तर आपल्याला जर बघितलं आपण तर जनरल 18, लीगल 9 वेगवेगळे डिसिप्लिन किंवा स्ट्रीम आपण म्हणू शकतो. आता इथं देण्यात आलेले आहेत. सर्व जे इंजिनिअरिंगसाठी देण्यात आलेले आहे, त्याचबरोबर IT साठी देण्यात आलेले आहे, ॲक्युटोरिटी, इन्शुरन्स, मेडिकल, फायनान्स अशा प्रत्येक डिपार्टमेंटसाठी इथं वेगवेगळे डिपार्टमेंटची नावं, त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या व्हॅकन्सीज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं आपण तर देण्यात आले आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जनरलसाठी जर बघितलं 18 व्हॅकन्सी असून ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ द मिनिमम 60% मार्क जर आपण बघितलं तर हे इथं रिक्वायरमेंट आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आपल्याला किंवा MBA असेल तर आपल्याला प्राधान्य मिळणार आहे. असं प्रत्येक डिपार्टमेंटसाठी इथं आपण जर बघितलं तर इथं वेगवेगळ्या क्वालिफिकेशन देण्यात आले. तर आपण ह्यामध्ये जर BE BTech केलं असेल तर इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकता किंवा लीगल जर आपण कोणती डिग्री घेतली असेल तर ॲडव्होकेटशीमध्ये वगैरे तर आपण इथं तिथं पाहू शकता. LLM केलं असेल तरीसुद्धा आपण इथं ॲप्लिकेशन करू शकणार. HR आपण जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर HRच्या 6 पोस्ट आहेत, त्याचं लागणारं जे क्वालिफिकेशन ते आपण इथं पाहू शकणार आहात. तसं IT किंवा प्रत्येक डिपार्टमेंटसाठी इन्शुरन्स, मेडिकल सर्वसाठी इथं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आले आहेत. एकदा आपल्याला पाहून घ्यायचं आहे. आता जर बाकीच्या गोष्टी जर आपण बघितल्या तर इथं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जर लागणाऱ्या गोष्टी जर बघितल्या तर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर अशा वेगवेगळ्या इथं पोस्ट आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. तर वॅकन्सीज आर इंटरचार्जेबल अमंग डिसिप्लिन नो सुटेबल कॅन्डिडेट इज फाउंड अशा आपल्याला इथं नोंदसुद्धा देण्यात आलेल्या आहे. तर आपल्याला इथं बाकीच्या जर गोष्टी बघितल्या, रिझर्वेशन ऑफ वॅकन्सीज जर बघितलं, जनरलसाठी 110 पैकी जर आपण बघितलं जवळजवळ 43 वॅकन्सी ठेवण्यात आल्या आहेत. SC करता 15 आहेत, ST करता 10, OBC करता 34, EWS करता 6 अशा वॅकन्सी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. तर इथं आपल्याला जर बघितलं तर इथं सर्व अशी माहिती देण्यात आलेली आहे. टोटल वॅकन्सीज फॉर मेडिकल स्ट्रीम्स 2 वॅकन्सीज विदाउट रिटन एक्झामिनेशन इथं असं देण्यात आलेलं आहे आपल्याला. तर एज क्रायटेरिया जर बघितलं तर 21 ते 30 इथं वयोगट आपल्याला एज क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. 21 ते 30 या वयामधील उमेदवार इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर रिझर्वेशनच्या नियमानुसार तर एज रिलॅक्शन कॅटेगरी वाईज देण्यात आलेले आहे, ते आपण पाहू शकणार आहात. तर अशी सर्व माहिती तर आपल्याला ह्या जाहिरातमध्ये देण्यात आली आहे. जाहिरातची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ती माहिती पाहू शकता. आता जर इथं बघितलं आपण तर रिटर्नची टेस्ट जी होणार आहे त्याची सेंटर्स इथं देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातले जी सेंटर्स आपण बघितलं तर औरंगाबाद, नवी मुंबई, ठाणे, MMR अशी देण्यात आले आहेत. नाशिक आहे, पुणे आहे, अशी वेगवेगळी सेंटर जी आहेत आपण ऑनलाईन फॉर्म भरत असताना सिलेक्ट करायची आहेत.
आता ऑनलाईन रिटन एक्झामचे अशा प्रकारे होणार आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट सी सुद्धा होणार आहे. ABC असे पार्ट आहे तिथं. त्यानुसार इथं मार्क देण्यात आलेले आहेत, ते पाहून घ्यायचं आहे आपण एकदा. त्याचबरोबर मेडिकलसाठी अशा प्रकारे एक्झाम होणार आहे आणि लास्टला आपला इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर परीक्षा केंद्रावर आपल्याला व्यवस्थित जायचं आहे. आपलं हॉल तिकीट किंवा आयडेंटिफिकेशनसाठी आपण आधार कार्ड, पॅन कार्ड जर असेल तर घेऊन जाऊ शकता. आपल्याला ऑनलाईन अर्ज करत असताना ऑनलाईन जी माहिती विचारलेली आहे ती संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितरित्या भरायच्या, जेणेकरून कोणत्याही कारणास्तव आपला जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होता कामा नये. इथं ॲप्लिकेशनची प्रोसेससुद्धा सांगण्यात आलेली आहे की आपण वेबसाईटवर जाऊन रिक्वायरमेंटवर क्लिक करून आपलं अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी करायची आहे, डॉक्युमेंट कशाप्रकारे आपलं हे करायचं आहे ते सुद्धा सांगण्यात आले आहे. इथं पेमेंट ऑफ फीज ऑनलाईन मोड इथं देण्यात आले आहे. पेमेंट कशाप्रकारे किती भरायचं आहे, तर 1000 रुपीज इथं आपल्याला परीक्षा फी असणार आहे. त्याचबरोबर जे SC ST आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी इथं आकारली जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायचं आहे. महिलांना कोणत्याही प्रकारची इथं फी नाही, तर वुमेन कॅन्डिडेटसाठी आपण ॲप्लिकेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट करता येणार आहे. तर मित्रांनो, माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार. सविस्तर माहिती मी इथं वाचण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनवर जाऊन इथं जे PDF जाहिरात आहे ती सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.